साईज आहे। हां, हे 700 रुपीज डझन आहे। ही एक साईज आहे। हां, हां, हे 250 ग्रॅमचं आहे। हे ऑर्गॅनिक पिकवलेलं आहे। हे 850 रुपये डझन आहे। साड्या ही पायरी आहे, ही 700 वाली आहे। ही पायरी येते ती 800 वाली येते। अच्छा, देवगड पाहिजे। हे 550 वाले आहेत, हे एकदम तयार वाले आहेत, ते ज्यूस हे 550 हो। आणि हे तयार आहे ते ज्यूस साठी, ज्यूस साठी वगैरे, आमरस वगैरे त्याचे। आंबे कसे आहेत? याची आहे 1000 रुपये प्राइस डझन। अच्छा, हा काम मस्त दिसतोय खूप। हे आहेत 800 रुपये डझन। एक 900 रुपये। हा 900 रुपये का प्राइस? हे 1000चे 1000 रुपयाचे डझन आहेत आणि 1050 ला भेटतील। अजून चांगल्या क्वालिटीचा आहे। हां, हे थोडे तुम्हाला कमी मार्जिन मध्ये छोटे वाले भेटतील, तुम्हाला 900 पर्यंत भेटतील। 900 हे 800 पासून आहे। हे 800चं। आपल्याला जर अर्धा डझन हवा आहे किंवा 1 डझन हवा आहे तर असे देता का तुम्ही? इथे असला तर देतो, इथे घेतल्यावर इथे असेल ऑर्डर दिली तर मग ते कमी 2 डझन वगैरे घ्यायला लागतं। आता तुम्हाला कळणार नाहीये हां, की साकी आहे की कसा खराब आहे। आतून जसा आपल्याला निघतो, हां, हा कापल्यानंतर साकी निघता खराब असणार। खराब असणार? खराब आहे। हे 320 रुपये पाव किलो। हाय, हॅलो, नमस्कार, मी पल्लवी। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। आज आपण आलो बोरिवली वेस्ट सायली इंटरनॅशनल शाळेसमोर MHB कॉलनी आणि गोराई रोड इथे भरला आहे आंबा महोत्सव 2024। वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10। ते असणार आहे 19 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत। तर चला बघूया आंबा महोत्सवात कोणकोणते आंबे आपल्याला दिसत आहेत। चला। सो बोरिवली वेस्ट नंतर इथे येण्यासाठी शेअरिंग रिक्षा आहेत। ते 10 रुपये घेतात। इथे ब्रिज दिसतोय बघा, ट्रेनही गेली इथून। आणि त्यानंतर इथे हा आपल्याला ही लेन दिसते आहे, हा LT रोड आहे। आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर हे आपल्याला पटांगण दिसतंय आणि इथे चालू आहे आपला आंबा महोत्सव 2024। आणि हा आपला गेट आहे। इथे पूर्णपणे माहिती दिलेली आहे 19 एप्रिल ते 26 एप्रिल सकाळी 10 ते रात्री 10। तो नमस्कार ताई। नमस्कार। सो आता आपल्याकडे हा जो आंबा आहे तो देवगडचा आहे का? हो, देवगडचा आहे। सो आपण आता प्राइस पाहूया का? हो, पाहूया ना। चला। सो स्टार्टिंगला कोणता आंबा असेल? स्टार्टिंग पासून आता बघायला गेलं तर हे बघा, ही साईज आहे। हां, हे 700 रुपीज डझन आहेत। हां, आणि चांगलं फळ आहे, म्हणजे कोळ वगैरे नाहीये आणि चवीला वगैरे थोडी छोटी साईज असली तरी टेस्टला वगैरे चांगलं लागतं। चांगलं हो, असतं। चांगलं असतं। ओके। आणि त्यानंतर मग? त्यानंतर ही एक साईज आहे। हां, हां, हे 250 ग्रॅमचं आहे। 240 250। अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट आपला पाव किलो पर्यंत हा आंबा भरतो। 200 ग्रॅम ते 350 ग्रॅम पर्यंत साईजचं फळ आहे। साईजचं पण ओके। आणि हे ऑर्गॅनिक पिकवलेलं आहे। हे 850 रुपये डझन आहे। 850? 850। ओके। हां, त्याच्यानंतर ही पायरी आहे। हा पायरी आंबा? पायरी आंबा। ह्याच्या अगोदरचा पहिला तो आपण देवगडचा हापूस। हां, आता हा पायरी आंबा आहे। ही देवगड पायरी आहे। ही टेस्टला चांगली आहे, कच्ची कापडा तरी चवीला चांगली आहे ना। देवगडचाच आहे पण पायरी आंबा आहे। पायरी आंबा आहे। आणि ह्याची काय प्राइस असेल? साठी वगैरे आहे। हे 850 रुपये डझन आहेत। 800 850 साईजवर हे बी पायरी। अच्छा, हा आता पूर्ण पिकला गेलाय ना? हो, पूर्ण पिकला गेला। ही पायरीला असं टोक असतं। हां 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 हां। आणि ज्यूस साठी खूप चांगला आहे। बघा, ताईंनी खूप मस्त माहिती दिली। पायरी आंबा ओळखायचा असेल तर बघा, इथे जो आपण टोक दिसतंय हा पूर्णपणे हे टोक दिसणार पायरीसाठी। देवगड पायरी आहे बघा। आणि हा कसा आहे डझन? 900 रुपये डझन। 900 रुपये डझन। हा पण आय थिंक पाव किलोचा एक दिसतोय। आरामात पाव किलोचा एक आंबा आहे हा। त्याच्यापेक्षा एक मोठी आहे। अरे बापरे, हा बघा 300 प्लस आहे। हा, 300 ग्रॅम प्लस हा आंबा आहे बघा। मस्त एकदम। ह्याची पण बघा शेप तुम्हाला जर दिसत असेल तर असा शेप दिसला पाहिजे तर तो असली टेस्टला पण तुम्हाला चांगलं येणार। अच्छा, हा ताईच्या म्हणण्याप्रमाणे ह्याची टेस्टही अगदी सुंदर लागणार आहे। टेस्टी असतो हा पण आंबा। हा पण कसा बोलला तुम्ही? 1000 रुपये डझन। 1000 रुपये डझन। 300 प्लस ग्रॅम आहे हा। पायरी खूप कमी होते। हापूस एक वेळ मिळतो पण पायरी खूप कमी असते। अच्छा, कमी मिळतात? कमी मिळते पण त्याची कॉस्ट जास्त आहे। अच्छा, सो हे उपलब्धच कमी होतात त्यामुळे हा डिमांड जास्त आहे ह्याला। हे पायरी आहेत सर्व। अच्छा, सो हे पूर्णपणे आपण जे बघतोय हा पायरी आंबा आहे बघा। आणि आता आपण जे 1000 वाले पाहिले तोच आहे ना हा? हां, 900 900 रुपीज। ओके, मोठी आहे। अच्छा, हा जास्त मोठा आहे। हा त्याच्यापेक्षा मोठा आहे। बरं ताई, एक सांगाल का, आपण आपला देवगड आंबा आहे, कधी कधी माणसं खूप फसली जातात, आतून सफेद निघतो आंबा,
तर ते कसं ओळखायचं आपण की आपल्याला व्यवस्थित आंबा? सो आपण जाणून घेऊया आपण ताईंकडून. आपण नेहमी फसले जातो, आपल्याला कळत नाही असली आंबा काय आहे तो, आणि घरी आणतो आंबे आणि ते कापल्यावर आतून सफेद निघतात. आता ताईंना विचारूया, त्यांना ह्याच्याबद्दल खूप माहिती आहे. हा आंबा दिसताना तुम्हाला कळणार नाहीये हा साकी आहे की कसा खराब आहे. आतून जसा आपल्याला निघतो हा कापल्यानंतर साकी निघतात, खराब असणार. खराब असणार? खराब आहे, साकी आंबा आहे. अच्छा, बाप रे. म्हणजे हा दिसताना बघा किती सुंदर दिसतोय वरून, पण आतून तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा त्यांनी सांगितलं की खराब निघणारा आंबा. असं का बोललात तुम्ही? आणि ओळखायचं कसं? आहे ते असं तुम्हाला बघून तसं कळणार नाहीये, तुम्हाला चांगलंच वाटणार, पण आम्ही घेऊन सांगू शकतो हातामध्ये की हा खराब आहे. असं असलं तर आम्ही हापूस देत नाही, हा देतच नाही. हा ते देणार नाही कस्टमरला. कस्टमर म्हणतं आम्हाला बाहेर स्वस्त मिळतो, मग तुम्ही का महाग देतात? आम्ही सर्व कस्टमरला सांगतो की महाग आणि सरळ म्हणजे स्वस्तामध्ये हा फरक आहे की बाहेर तुम्हाला स्वस्त भेटणार, 3 दिवसामध्ये पिकून भेटणार, आणि ते तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये 10 ते 12 दिवस कमी लागणार नॅचरली आंबा पिकण्यासाठी. ओके. त्याचं महाग पडल्यामुळे कस्टमरला स्वस्त देऊ शकत नाही. बरोबर. आणि ते 3 दिवसामध्ये देऊन देतात, त्यांना परवडतं, त्यांना बिझनेसच करायचं. कस्टमर कंटिन्यू पाहिजे असतं. बरोबर. आणि ते ओरिजिनल देतो आंबा महोत्सवमध्ये, त्याच्यामुळे काय तुम्हाला असं होणार नाही की एकदा कस्टमर आला की तो पुन्हा पुन्हा आला पाहिजे. बरोबर. हळूहळू पिकल्यामुळे टेस्ट पण चांगली असते. बरोबर. सो बघा, आणि हे असं 3-4 जरी फळं घालून दिली तरी ते स्वस्त करून द्यायला परवडतात, पण आम्हाला ते जमत नाही. बरोबर. आम्ही कस्टमरला सांगते भले 100-200 रुपये महाग असू दे, पण क्वालिटी घ्या, जेणेकरून आतून खराब वगैरे निघणार नाही आणि चवीला पण चांगलं लागेल. अच्छा, कमी पैसा आहे म्हणून तुम्ही त्याच्यात वाहून जाऊ नका, क्वालिटी बघा. आणि नंतर मग ते तसं निघतं साकी वगैरे, कारण समोरच्याला पण परवडत नाही, कारण देवगडचं आम्ही स्वतः असून देऊ शकत नाही, मग ते कुठून देणार? खरंय खरंय खरंय. म्हणजे हा एक कस्टमर विचार करत नाही, त्यामध्ये बाहेर स्वस्त आहे, तुम्ही महाग देता. त्याच्या पाठीमागे हे आहे की एक तर ते ऑर्गॅनिक पिकवून देत नाही, दुसरं तर कोवळं वगैरे सगळं फळ देतात. आता हे बघा, हा आंबा पण याच्यातलंच आहे, पण हा नॅचरली पिकवल्यामुळे हा याच्यामध्ये पिकला नाहीये, कारण हे नॅचरली पिकवलेले आहे, त्याच्यामुळे असं झालं. हा कोवळा आंबा आहे. अच्छा. हा पिकणार नाही. जर ते केमिकल घातले असते हा पण पिकून आला असता, पण त्याला टेस्ट लागली नसते. म्हणजे केमिकलने तो लगच पिकतो आणि कलर पण चेंज होतो, पण तो त्याला टेस्ट हवी तशी येणार नाही, जी हवी ती टेस्ट मिळणार नाही. बरोबर बरोबर. सो हा बघा, हा ऑर्गॅनिकली पिकला जातोय, म्हणजे तो दिसत नाही तुम्हाला. बघा, लगेच पिकणार नाही, त्याला किती दिवस लागतात? ऑलमोस्ट. पिकला तरी त्याला टेस्ट पिकणार नाहीच, तो तसाच होणार, पण त्याला टेस्ट नाही. नॅचरलीच आहे. तो पूर्ण झाडावर तयार झालाच नाही, त्याच्या अगोदर काढल्यामुळे तो तसा झाला, हिरवाच राहिला. आणि त्याला जरी आता कापून खाल्लं तरी तो फक्त आंबाच लागणार, पण त्याच्यात टेस्ट लागणार नाही. जी ओरिजिनल मध्ये टेस्ट पाहिजे ती नाही लागणार, कारण तो हिरवा काढला. म्हणजे झाडावर पिकलेले आंबे खरे टेस्टी असं बोलता का? नाही, झाडावर पिकलेला पण नाही, पण तो एक त्याचा टायमिंग असतो, 60-70% झाल्यानंतर काढतो. ओके ओके ओके. म्हणजे झाडावर तो 60% पिकला पाहिजे. झाडावर म्हणजे मोठा व्यवस्थित झून झाला पाहिजे झाडावर. ते एक टायमिंग असतो, त्या टायमिंग मध्येच बाहेर काढल्यानंतरच फळ ते व्यवस्थित असतं. झाडावर पिकल्यानंतर तुम्ही तो आंबा खाऊ शकत नाही, आतमधून साखी वगैरे निघते. म्हणजे तो 60% पिकल्यावरच काढायचा. थँक्यू व्हेरी मच. 80% व्हायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. देवगडवरून आलात का? आता तुम्ही मला सांगा, आंब्यांची प्राइस कशी कशी तुमच्याकडे? ही पायरी आहे, ही 700 वाली आहे. ही पायरी येते ती 800 वाली येते. अच्छा, देवगड पायरी. अच्छा, ही 800 वाला आहे का? हे फळ किती ग्रॅमचं आहे? ऑलमोस्ट 300-350 ग्रॅम पर्यंत येते. 300-350 ग्रॅम. अच्छा, आणि हे बाकीचे? हे 550 वाले आहेत. हे एकदम तयार वाले आहेत, ते ज्यूस. हे 550. हो. आणि हे तयार आहे ते ज्यूस साठी वगैरे, आमरस वगैरे त्यासाठी. आणि ह्याची काय प्राइस आहे? 500 रुपये डझन. ओके. आणि तुम्ही देताना कसे डझन देता? म्हणजे 1 डझन, अर्धा डझन देता की असे पेटीज देता? 1 डझन, अर्धा डझन देऊ शकता ना असे? अच्छा, बरं आहे. ही एक आपल्याला फॅसिलिटी आहे. आपल्याला अर्धा डझन जर आंबे हवे आहेत तर ते आपण अर्धा डझनही ह्या महोत्सवमधून घेऊ शकतो, हो ना? थँक्यू. कुठून आलात तुम्ही? आम्ही देवगड, विजयदुर्ग. वा, विजयदुर्गचे दादा हे एकदम आपल्या कोकणातला हापूस आंबा घेऊन आल्यात. तर दादा प्राइस सांगा ना तुमच्या इथे आंबे कसे आहे? 1000 रुपये प्राइस डझन. अच्छा, हा किती ग्रॅम मध्ये हा आंबा? हा 250 ते 300. 250 to 300. ओके ओके ओके. सो बघा, साईजच बघा त्याची, आणि आंबा इतका मस्त दिसतोय, खूप फ्रेश वाटतं एकदम हे फळ. वा. आणि याच्यानंतर हे आहेत 800 रुपये डझन.
800. ओके. हा किती 200 ग्रॅम मध्ये असेल? हो. आरामात. 200 ते ओके. 250. ओके. दुसरी वाली 800 वाली घेऊ. हे आहेत 900 रुपये. हा 900 रुपये का? अच्छा. हे थोडं आपलं 250 ग्रॅम पर्यंत आहे ना? अच्छा. सो हा पाव किलो पर्यंत भरेल हे फळ. त्यानंतर हा ना, हा कसा? तो 800 रुपये. ते सेम सेम. अच्छा. बरं, हे असे ज्यूसचे वगैरे असं काही नाही ना, सगळे खाण्यासाठी आहेत. हा, ते आम्ही नीचे वगैरे साईडला काढून ठेवतो. बाकीचे बाजूला ठेवलेत. अच्छा. हे असे ज्यूससाठी अतिशय पिकले आणि नरम झाले की ते ज्यूससाठी वापरतात. ओके. मग ह्याची काय प्राइस आहे? हे 300 रुपये डझन. अच्छा, 300. मग आतून खराब निघतात की चांगले? नाही, चांगलेच असतात, पण थोडे तयार झालेले असतात, थोडे दबलेले असतात. अच्छा अच्छा. थोडे दबले म्हणून ते 300ला. हो. अच्छा, छान. तयार होतात असे हे तुम्ही गवतामध्येच तयार करणार त्याला? गवतामध्येच. मग झाडावरून काढताना किती टक्के ते पिकलेले असतात? पूर्ण ग्रीनच असतात ते. ग्रीन मध्येच काढता हो, हो. आणि मग गवतावरच ते नॅचरली पिकवले जातात. गवतामध्ये पिकवले जातात. थँक्यू थँक्यू. आणि कुठून आलात तुम्ही? मी इथेच राहतो, आपल्या इथेच विरारमध्येच. विरार मधले ते दादा बघा. आणि आता आंबे देवगडचे हापूस आहे. देवगडचे हापूस. देवगडचे. मग स्टार्टिंग काय तुमच्याकडे आता? स्टार्टिंग आमच्याकडे 1000 प्राइस आहेत. हे 1000चे. 1000 रुपयाचे डझन आहेत आणि 1050 ला भेटतील. अजून चांगल्या क्वालिटीचं आहे. हा. हे थोडे तुम्हाला कमी मार्जिन मध्ये छोटेवाले भेटतील, तुम्हाला 900 पर्यंत भेटतील 900. लास्ट प्राइस. हा. आणि हे पण 1000 रुपयाचे हे तयार आहेत आणि तयार यांना तयार व्हायला 2 ते 3 दिवस लागतील. हा. मग हे गवतामध्ये प्रॉपर तयार होणार? हो हो, प्रॉपर तयार होईल. किंवा तांदळामध्ये ठेवणार ना तुम्ही घरी, तरी पण एकदम रेडी होणार. 3 ते 4 दिवसात रेडी होणार. जर तुम्हाला कुठे पाठवायचे असतील किंवा तुम्हाला थोड्या दिवसानंतर खायचे असतील तर तुम्ही हे घेऊ शकता. नाहीतर हे तयारवाले आहेत जे 2 दिवसात एकदम रेडी होतील. आता हा आंबा तुम्ही बघू शकता, हा 2 दिवसात लगेच रेडी होणार अरे खाण्यासाठी. मस्त. तो ऑलरेडी तो येलो झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे त्याचा. हे थोडे ग्रीन दिसत आहे. हो, हे 2-4 दिवस तर लागतील. तर कुणाला अशी रिक्वायरमेंट असते की अर्धे आता खायचे नंतरला खायचे, तर त्यानुसार आम्ही मिक्सअप मध्ये पण देतो. हा बरोबर. एकाच वेळेला पिकले तर ते पूर्णपणे खावे खराब लागते. होतात, नंतरला खाता नाही येत, वाटावे लागतात, काही जनावरांना द्यावं लागतात, नुकसान होतं. नुकसान होतं. त्यापेक्षा अर्धे कच्चे अर्धे पिकलेले घेतले नेहमीच चांगलं. हो. बरोबर. थँक्यू. नाव काय तुमचं? माझं नाव भास्कर शेट्टे. आणि कुठून आलात तुम्ही? देवगड. देवगड वरून. आणि आता आंब्याची प्राइस सांगाल का तुम्ही? हो, हे बघा, हे 800 पासून आहे. हे 800चं. ओके. आणि हा किती ग्रॅम मध्ये असेल? हा 300 ग्राम पर्यंत आहे. 300 ग्रॅमचा आहे. 300 ग्राम. 250 ते 300 मध्ये आरामात आहे. ओके ओके. 250च्या वर आहे. बरं दादा, आपल्याला जर अर्धा डझन हवा आहे किंवा 1 डझन हवा आहे तर असे देता का तुम्ही? इथे असला तर देतो. इथे घेतल्यावर इथे असेल ऑर्डर दिली तर मग ते कमीत कमी 2 डझन वगैरे घ्यायला लागतं. आता याच्यानंतर ही साईज कशी आहे? ती 900 रुपये, थोडीशी मोठी साईज. अच्छा. वा, काय फळ आहे, मस्तच आहे एकदम. सुंदर फळ आहे बघा, छान. देवगड हापूसच आहेत, पण हे जम्बो साईज एकदम सगळ्यात मोठी. सगळ्यात मोठी. हे 350च्या वर आहे. 350 ग्रॅमच्या वर. 350च्या वर. वा, खूप मस्त. केवढं फळ आहे ते. आणि हे कसं आहे डझन? हे 1200 रुपये डझन. 1200. पण दादा हे ग्रीन दिसतोय थोडा. ते गवतामध्ये तयार होतात, त्याच्यामध्ये हळूहळू होतात. अच्छा, ऑटोमॅटिकली ते गवतात तयार होणार. मग झाडावरून काढतानाच आपण ग्रीन काढतो आंबे? हो, ग्रीन असतात. आणि ते नंतर पिकवले जातात. गवतामध्ये ठेवलं, आडी ठेवल्यावर हळूहळू पिकत जातात ते. छान साईजचे आंबे आहेत इथे. 1200 पासून 1200 पर्यंत आहेत ना? 800 ते 1200. हे 1000चे आहेत का? हे फळ पण मस्त आहे. हा, हा पिकला गेलाय पूर्णपणे. बघा किती सुंदर आहे. कलरच त्याचा जो चेंज होतो ना, हा ओरिजिनल कलर आहे ना. छान. थँक्यू दादा, थँक्यू. स्टॉलवर काय आहे ताई तुमच्याकडे? मला वाटतं कोकणी मालवणी मसाले दिसतात सगळे. हा बघा, स्पेशल मालवणी मसाला आमचा डंकावर कुठलेला आहे. डंकावर कुठलेला आहे? व्हेज नॉनव्हेज दोघांमध्ये वापरू शकतात. अच्छा. आणि कसा किलो आहे? 700 रुपये किलो आहे. 700. अरे वा. आणि हे काय स्पेशल कुळीत पीठ? कुळीत पीठ आहे, साधी पिठी आहे. अच्छा, ह्याच्यात मसाले मिक्स असतात ना? हो. आणि काय प्राइस आहे याची? 80 रुपये पाव किलो. आणि साधेवालीची बघा, ते 70 रुपये पाव किलो पॅकेट करून. अच्छा, हे साधं आहे ना? हे 70 आणि हे 80. आणि ह्यात चटण्या ठेवल्यात तुम्ही. हा, लसूणची. ही कशी?
हे 40 रुपये 100 ग्रॅम. 40 रुपये. मेथकूट वगैरे. फणसाचं सरबत पण आहे आमच्याकडे. अरे वा. रेडी. हे काय आहे हे? ही खोबरा वडी गुळाची. अच्छा, गुळ खोबरं वडी. आणि कशी? 80 रुपये पॅकेट आहे. किती आहे ग्रॅम? पीस आहे. पीसवर आहे का? पीसवर आहे. अच्छा, 10 पीसचे 80 रुपये. मस्त. हे बघा आमच्याकडे अजून आहे चुलीत भाजलेले काजू. अरे वा. हो, दिसतात पण आहेत ते तसेच चुलीत भाजल्यासारखे, कारण काळसर वगैरे आहेत ना. घरगुती चुलीत भाजलेले काजू बघा. आपण नेहमी ते मशीनवाले बघतो. सो याची टेस्टमध्ये काय फरक असतो का चुलीत भाजलेल्या काजूच्या? तर बघा, चुलीत भाजून केलेले काजू या दादांकडे मिळतात. आणि कसे? 1400 रुपये का किलो? मस्त मस्त. आणि हे ओले काजू कसे? हे 320 रुपये पाव किलो. अरे वा. साईज पण चांगली आहे. साईज मोठी साईज आहे बघा. खूप मोठी आहे. पाव किलो मध्ये 60-65 पीस येतात. कडखडे लाडू ठेवले त्यांनी. खाजा. खाजा कसा आहे? 50 रुपयाला आहे. हा आमचा मालवणी मसाला आहे. हा स्पेशल मालवणी मसाला आहे. ह्याचे रिटर्न कस्टमर आहेत आम्हाला, कारण हा मसाला आहे डंकार कुठलेला आहे. असल्यामुळे या मसाल्याचं तेल बाहेर उडत नाही. हा मसाला जळत नाही, त्यामुळे जो स्वाद आहे मसाल्याचा हा एक नंबर आहे. अरे वा. ह्या मसाल्याचे नाही म्हटलं तरी आम्हाला बऱ्यापैकी हे सगळे रिटर्न कस्टमर आहेत. म्हणजे एकदा आले की पुन्हा ते येणार. हा सॅम्पल साठी जर प्रत्येकाने पाव किलो जर घेऊन गेला ना तरी परत येणार, आणि 2 ते 3 किलो मसाला नाही. अरे वा वा. खास मसाला. हाच मसाला 8 दिवसाला आम्हाला प्रत्येक ठिकाणी मसाला 50 ते 60 किलो लागतो. अरे बापरे. एवढं म्हणजे त्याची मागणी आहे या मसाला. मस्त. कारण आहे मसाला. आणि हा मसाला असा आहे की हा कॉमन मसाला आहे, म्हणजे तो सगळ्यामध्ये चालतो. वा. मच्छी फ्राय, मच्छी कढी, हा म्हणजे सगळ्या कोणताही पदार्थ केला आणि तुम्ही हा मसाला घातला तरी चविष्ट होणार पदार्थ. साठी एक नंबर मसाला. चिकन मटन साठी एक नंबर. अरे वा. तुम्ही मच्छी कढी म्हणा, मच्छी फ्राय म्हणा, टेस्ट. बरं, ह्याच्यात तुम्ही सगळे गरम मसाले टाकून केलेले आहे का? हो, ह्याच्यामध्ये 26 प्रकारचं सामान टाकलेलं आहे सगळं. अच्छा, खडे मसाले आपले. खडे मसाले. हो बरोबर. मस्त मस्त. खूप छान. स्पेशल मालवणी मसाला. हा फणसाचा फणसाचं सरबत. वाव. हा मार्केटमध्ये नवीन आहे. मार्केटमध्ये आहे. नवीन आलंय का हे? फर्स्ट टाइम आहे मुंबईमध्ये. 25 रुपयाला. हो. मस्त. डायरेक्ट प्यायचं. मस्त आहे. डायरेक्ट बॉटल जेव्हा आपण कोल्ड्रिंक वगैरे सारख्या घेतो त्यापेक्षा हे फणसाचं सरबत घेतलेलं कधीही चांगलं. 25 रुपीजमध्ये तुम्हाला ही बाटली मिळते. किती मिलीलिटर आहे? 200 मिलीलिटर. मस्त. खूप छान. एक बाटली मी घेते तुमच्याकडून. अजून तो आंबा मावा आहे. हा का? आंबा मावा. मग हे कसं बनवतात आंबा मावा? आंब्याचा रस काढून तो गोटून त्याचा मावा बनवतात. जसं दुधाचा मावा बनवतात तसं आंब्याचा मावा बनवतात. अच्छा, आंब्याचा रस काढायचा आणि मग तो गोटून त्याचा मावा बनवतात. ओके. आणि तो सगळा स्वीट मध्ये चालतो. स्वीट मध्ये टाकायचा. आईस्क्रीम मध्ये पण तो किसून टाकू शकता, फालुद्यामध्ये टाकू शकता, किंवा इतर घरामध्ये जे स्वीट बनवतात त्याच्यामध्ये तो टाकू शकता. बघा किती मस्त. आणि काय प्राइस आहे याची आंब्याच्या मावाची? 80 रुपये. किती आहे? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. मस्त मस्त. छान. खूप सुंदर. हा घरगुती जाडा आगळ आहे. हे कसला आगळ? घरगुती जाडा आगळ. हा आगळ कोकमचं. कोकम आगळ. हा सोलकढी बनवण्यासाठी किंवा मच्छी फ्राय करण्यासाठी यूज होतो. रतांब्याचं केलेलं आहे. कसं कितीला आहे ते? तो 140 रुपये. मस्त. अर्धा लिटर ना? 2 वर्ष टिकतो. ये 700 रुपये. साइज पे डिपेंड करता है ना? ठीक है ना. 150 ग्राम का रहेगा? 100-150. अच्छा. और ये पूरा पका हुआ इसका क्या रेट है? ये 800 रुपये. 800 रुपया. अरे ये भी 800 रुपये. कहाँ से आए हो आप? ये भी होगा. ये कैसे? ये 1000 रुपये. 1000 रुपये. साइज पे डिपेंड करता है. हे अभी तक ग्रीन आहे ना? 4-5 दिन में पकेगा. 4-5. चीक बघा त्याचा पूर्णपणे कसा दिसतोय. ये 900 रुपये. 900. ओके. ये 800. ये पकने को कितना टाइम लगेगा इसको? ये 4-5 दिन जाएगा. 4-5 दिन. अच्छा. और इसका क्या प्राइस है? ये 900 रुपये. 900 रुपये. ये अच्छा साइज में. ये 850. 850. सो 850-700 पासून स्टार्ट होत आहे. सो हे सगळे आपल्याला पानचे पदार्थ आहेत ना? हो. आणि हे कसे आहेत ग्रॅम? पान 100 रुपये 100 ग्राम आहे. ओके. बडीशोप सगळ्या 60 रुपये 100 ग्राम आहे. अच्छा, बडीशोप 60 रुपये 100 ग्राम. ओके. आणि हे अनारदाना आणि अनारदाना, जिरा गोळी, कोकम गोळी 60 रुपये 100 ग्राम आहे. हिंग आणि पुदिना 80 रुपये 100 ग्राम. चिंच वगैरे
जेली, कैरी 60 रुपये 100 ग्राम. गोळ्या पण 60 रुपये 100. सो हे सगळे आपल्याला जे दिसत आहेत मुखवासाचे पदार्थ, सो 60 पासून स्टार्ट होत आहेत. ते आपण पान वगैरे घेतलं तर त्याची किंमत 100 रुपये 100 ग्रॅमला मिळते. सो अगदी फ्रेश असे हे मुखवासाचे पदार्थ आपल्याला. ही हिरवी गोळी कोणती आहे? पुदिना गोळी. पुदिना गोळी का? ही नवीन पाहिली. हां, पहिला कडक असायची, आता ही सॉफ्टमध्ये छान दिसते. थँक्यू ताई. सो बघा इथे सगळे कोल्हापुरी साज मोत्यामध्ये दिसत आहेत. मंगळसूत्राचे हे सगळे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे दिसत आहेत. हे बघा. सो सिंगलमध्ये असतील, हे मोठ्या आपल्याला हार दिसत आहेत मोत्यामध्ये. सो अशा खूप सगळे छान तन्मणी आहेत. सो काय प्राईज आहे ताई याची? वरचे सगळे 100 आहेत. वा, हे 100 रुपीजमध्ये आहेत का सगळे? 100ला आहेत. हे पण 100मध्ये? हो 100. अरे वा, बघा तुम्हाला हे सगळे 100मध्ये मिळून जात आहेत. खूप सुंदर, स्वस्त आहे. मग स्वस्त आहे, अगदी स्वस्त आहे. मग याच्याबरोबर इयरिंग आहे का? विदाउट इयरिंग्स आहे. अच्छा, विदाउट इयरिंग असतील तर मोत्यांचे इयरिंग्स पण आहेत आपल्याकडे. अच्छा, ह्याच्याबरोबर पाहिजे तर आहेत. ह्या बुगड्या आहेत, नथ आहे, त्या बुगड्या घालून आपण हे बघा असं कानातही घालू शकता तुम्ही. आणि अच्छा, डबल यूज आहे याचा. डबल यूज आहे. सो बुगड्या पण करू शकता किंवा कानातले इयरिंग म्हणून पण याचा यूज करू शकता. शिवाय या झुमकेमध्ये खूप सगळे प्रकार आपल्याला दिसत आहेत, डिझाईन्स. ह्याची काय प्राइस आहे ताई? 150ला. वा, खूप छान. तशा नथीचे वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. हे काय आहे? नथीच आहेत. अच्छा, मोठ्या साईजमध्ये. हा, या मोठ्या साईजमध्ये नथी. ह्याची काय प्राइस आहे? हे 150ला आहेत, ह्या 100ला आहेत. 150 आणि 100. नथीच्या साडी पिन पण आहे. अरे वा, ही कशी? ती पण 100लाच आहे. मस्त मस्त. बघा, साडी पिन आहे जी आपण नथीची बनवली गेली, 100 रुपयात मिळते. वेल आहे कानाची. अच्छा, खोपा आहे डोके केसांचा. खोपा कसा? खोपा 150 वाला आहे, 200ला आहे, 350. वा, वेगवेगळ्या प्राइस. 150ला आहे, हा 200ला आहे, हा 350. म्हणजे थोडी डिझाईन वाढली की डिझाईन पैसे वाढतात. वाढतात. बरोबर ना? हे सगळे मोत्यांचे कानातले आपले नथीचे प्रकारचे कानातले आहेत. अच्छा, खूप छान छान दागिने ठेवले. महाराष्ट्रीयन नथी पण आहेत. वा, हे बघा, महाराष्ट्रीयन नथी. ही पण साईजवर डिपेंड असेल ना? नाही, ती 100ला आहे. सगळ्या? हो, अच्छा, कोणतीही घ्या 100मध्ये आहे. बघा, खूप सुंदर. आणि हे बाजूबंद आहे का? बाजूबंद आहे. हो, मस्त. तसेच हे तोडे पण आहेत आपल्याला दिसत आहेत. तोड्याची काय प्राइस आहे? ते पण 100ला आहे सगळे. मस्त. काय बँगलाचं ही ग्रीन बँगलाचं सेट पण आहे, पूर्ण नवीन आता आले. हिरव्या बांगड्या दुसऱ्या घ्यायची गरज नाही आपल्याला. हां, हे ह्याच्यामध्ये मेटलमध्ये असतं ना? मध्ये आहे. हो, तुटणार पण नाही, पडणार हो, लाईफ टाईम आहे गॅरंटी याची. आणि काय प्राइस याची? 100ला. वा, खूप छान ग. हेरी आपले 12 असतात सेटमध्ये, ह्याच्यामध्ये 18 आहेत. काय बोलते? मस्त, खूप छान. कुठे आपण आता फंक्शनला, लग्नामध्ये पण खूप चांगलं आहे. घालू शकतो. मस्त. आणि सगळ्या साईजमध्ये आहे का? हो हो, सगळ्या साईजमध्ये. 2 पासून ते 8 पर्यंत साईज आहे. वा, सो असे सगळे दागिने ठेवलेले साडी वगैरे आहे. छान छान, मस्त. हे पण वेगळे आहेत ना, असे गळ्याबरोबर? चोकर आहे, गळ्याबरोबर. अच्छा, चोकर ठेवले. हो, चोकर आहे. याची काय प्राइस आहे चोकरमध्ये? हे बारीक मोत्यांचे 450ला आहे, हे 350ला आहे, हे 250ला आहे. असे वेगवेगळे प्राइस. छान. सो असे खूप सगळे छान व्हरायटीमध्ये, मोत्यामध्ये, मंगळसूत्रामध्ये खूप सगळे आपल्याला व्हरायटी इथे दिसते. आणि स्वस्त आहे मुळामध्ये. हे बघा, छान आहे. पेंडंट पण खूप सुंदर दिसते मंगळसूत्राचं. हे 550ला आहे. 550ला आहे सगळे 550. पेंटेक्समध्ये आहेत का? मायक्रो प्लेटिंग आहे. अरे वा, छान छान आहे. डिझाईन खूप सुंदर आहे. मस्त ठेवले. कान पण आहे, पूर्ण कर्णफूल म्हणतो आपण. अरे वा, कर्णफूल. ह्याची काय प्राइस आहे? 450, 550. 450, 550. खूप सुंदर. आणि गॅरंटी आहे काय? गॅरंटी आहे. त्याचे पण क्वालिटी छान आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप छान छान दागिने ठेवले आहेत. वा, 250 पासून. हे छोटे पाऊच कसे आहेत? 180 रुपये आहे. 180 कॉटन इकत मध्ये ना हे कपडा. 150 ना? 150 आहे. 150 पासून आहे. वा, ही खणाची आहे. 400 रुपये आहे. 400. अरे वा, खूप मस्त. आणि कसली गव्हाची बिस्किट आहे का? गहू गुळ. गहू गुळाची आहे. ते 10 रुपयाचं आहे. 110ला किती? एक पॅकेट. रिंग्स कसे आहेत?
हे 250 पासून स्टार्ट आहे. 250. अच्छा, ही 250 आहे. ही 250. किती 2 कप्पे आहेत का आतमध्ये? नाही, एक कप्पा. अच्छा मॅक्सिमम कप्पे पाहिजे तर इकडून सुरुवात. अच्छा, झिप मागे पुढे अशा. हा, मागे पुढे आतमध्ये पण आहे, झीप पण आहे आत. वा, वॉशेबल. ही कशी? ही तुम्हाला 400 ला. 400 ला. वॉशेबल आहे कारण हे सगळं फॅब्रिक मध्ये आहेत ना. बरोबर. म्हणून तुम्ही आपलं हे पण फॅब्रिक मध्ये. हो, सगळ्या फॅब्रिक मध्ये ह्या बॅग दिसतात. तुम्ही वॉश करू शकता इझिली बाजारात जाताना. हो, फोल्डिंग बॅग. पर्स पाकिट हो. मध्ये. ह्याची काय प्राइस? ही 150 आहे. 150 80 रुपये आहे. ही 80 रुपये साईज वर असेल. हा, आणि ही पण फोल्डिंग आहे. हा. 180 ची आहे. 180. सगळे मसाले ठेवलेत ताईकडे. जय भवानी उत्पादक. धने पावडर पासून सगळं आहे. फणस पोळी, सरबत आहे, कोकम सरबत, पायनॅपल, ऑरेंज, स्ट्रॉबेरी आहे. ऑफरमध्ये 100 ला 1, 200 ला 2 बाटल्या. अरे वा, ह्या का? हो. किती लिटर मध्ये? 5. आणि बाकी हे मसाले. मसाले आहेत. आंबा पोळी, फणस पोळी आहे. हां लोणच्यांमध्ये आंबा लोणचं, मिरची लोणचं, लिंबाचं आंबा, ऑइल फ्री आणि गुळाचं आहे. हां, लिंबू तिखट आहे, आंबोशी लोणचं आहे. ही ऑफरमध्ये 200 ला 3 पाकिट. अच्छा. अरे वा, किती पाव किलोचे? किलो सगळी. मस्त. 200 ला 3. आंबा कुल्फी. हापूस आंबा कुल्फी दाखवा कशी आहे. हे बघा 40 रुपयाला एक आहे आंबा कुल्फी. हापूस आंब्याची आहे दादा. हे बघा, असा प्युअर हापूस आंबा वापरला आम्ही. हे बघा, हापूस आंबा कुल्फी प्युअर आहे. हापूस आंबा आणि 40 रुपीज मध्ये तुम्हाला भेटते. ही बनली जाते दादा. आम्ही ना खेड रत्नागिरी कवळे गावातले तिकडनं आंबे आणतो आम्ही. हां, आणि ते चिंचवडमध्ये बनवतो. याचा? चिंचवडमध्ये. हो. अच्छा. छोटंसं आपलं बनवायचं आहे ते. हां त्याच्यामध्ये बनवून आम्ही पुण्यातले 22 वर्ष झाले आंबा महोत्सव करतो. हां. मग ते इथं आलो आम्ही. इथं मस्त, आम्हाला मस्त. बोलवलं, आम्ही आलो मध्ये. इथं एका म्हणजे हा आपला तुमचा पारंपरिकच आहे हा व्यवसाय आहे. आम्ही गवळी पहिल्यापासून आहे ते. गवळीच आहोत आम्ही. वा वा, मस्त हा, मस्त. दही खूप ताक छान. लशी असं विकायचं आम्ही. आमच्या दही ताक विकायच्या. बरोबर बरोबर. आम्ही आता कुल्फी ही सुरू केली. पहिलं दही ताक विकायचे हा, का? आमच्या आई वडील घरचे. गेलं पाहिजे, पुढे गेलं हो, पाहिजे. पुढे गेलं पाहिजे. मग सो अशा प्रकारे हा फुल आंबा महोत्सव आपण कव्हर केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.